तर आज आपण बघणार आहे स्टडी ऑफ प्लांटर. प्लांटर कशासाठी आहे? इट इज ए मशीन विच इज युज्ड फॉर सोईंग. म्हणजे आपण सोईंग मेथडमध्ये सीड ड्रिल्स पाहिले होते, सीड कम फर्टिलायझर ड्रिल्स वगैरे पाहिले होते. त्यानंतर प्लांटर सुद्धा पाहिले होते आणि एक्झाम्पलमध्ये मी पोटॅटो प्लांटर सुद्धा तिथं सांगितलेलं होतं. आपण आता सेपरेट एक टॉपिक आहे तो स्टडी ऑफ प्लांटर, त्याबद्दल आपण आता बघणार आहे. प्लांटर काय? इट इज ए फार्म इम्प्लिमेंट usually towed behind a tractor that sow seeds in row throughout a field. म्हणजे हे प्लांटर काय केले जातात? तुमच्या ट्रॅक्टर किंवा ॲनिमल्स असतील, ॲनिमल ड्रॉन असतील किंवा ट्रॅक्टर माउंटेड असतील, त्यानुसार ते काय केले जातात? आपल्या ट्रॅक्टरच्या बिहाइंड ते अटॅच करून सोईंग केले जातात सीड्सचं. पण प्लांटर्स कधी यूज करतात? प्लांटर्स आर यूज्ड फॉर रो ड्रिलिंग, म्हणजे किंवा हिल ड्रॉपिंग. आपण तुम्ही हिल ड्रॉपिंग इज अ टाइप ऑफ सोईंग मेथड्स. तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की जेव्हा सीड्स फिक्स स्पेसिंगला ड्रॉप केले जातात, म्हणजे आपण जेव्हा सीड ड्रिलनी सोईंग करत होतो त्यावेळी कसं एका कंटिन्युअस स्ट्रीम मध्ये काय होत असतं, फोरोमध्ये ते सीड्स ड्रॉप होत असतात तुमच्या सीड ट्यूब्स मधून. मग इथं आता प्लांटर्स मध्ये कसं असतं? प्लांटर्स मध्ये हिल ड्रॉपिंग इज अ मेथड वेअर सीड्स आर ड्रॉप इन फिक्स्ड स्पेसिंग. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला रो ड्रिलिंग किंवा हिल ड्रॉपिंग करायचं असेल किंवा चेक रो प्लांटिंग करायचं असेल तर त्यावेळी प्लांटर्स यूज केले जातात. प्लांटर्स आर यूज फॉर सोईंग ऑफ लार्जर सीड. म्हणजे जिथं तुम्हाला लार्ज सीड असतील, आता सीड ड्रिल मधून आपण स्मॉलर साईजचे सीड्स काय करत होतो? सो करत होतो. पण ते कोणते? वीट असेल किंवा तुमचं ज्वारी, बाजरी वगैरे ते. आणि जर प्लांटरच्या साह्याने तुम्हाला करायचं असेल तर लार्जर सीड्स, तुमचे पोटॅटो असतील तर असे बिग साईजचे जे सीड्स आहेत तर त्याचं सोईंग करण्यासाठी प्लांटर्स यूज केले जातात. It is connected to a tractor with a drawbar or a 3-point hitch. Planters lay the seeds down in precise manner along rows. मग हे प्लांटर्स जे आहेत ते तुमच्या ट्रॅक्टरला ड्रॉबरच्या साह्याने किंवा 3-point हिटच्या साह्याने कनेक्ट केलेले जातात आणि त्यानंतर मग तुमचं एका रो मॅनरमध्ये प्रॉपर स्पेसिंग मध्ये काय केलं जातं? त्याचं ड्रॉपिंग केलं जातं, म्हणजे सोईंग केलं जातं. आता हे जे रोज आहेत, रोज आर अपार्ट टू अलाव इंटरकल्टिवेशन. मग त्या रो मधलं स्पेसिंग इतकं असलं पाहिजे की ते काय केलं पाहिजे? तुम्हाला इंटरकल्टिवेशन म्हणजे तुम्ही नंतर वीडिंग करता तर त्यासाठी वगैरे तुम्हाला इंटरकल्टिवेशनसाठी स्पेस असावी, इतक्या पद्धतीने तुम्ही ते रोज अपार्ट असले पाहिजेत. सीड्रिल्स मध्ये काय करू? सीड्रिल्स सारखंच करू, म्हणजे सीड्रिल्स मध्ये आपण जेव्हा सोईंग करायचो तिथं काय काय आपण कंपोनंट बघितले होते? हॉपर होतं, सीड बॉक्स होता, त्यानंतर मेन आपलं जे फरो ओपनिंग साठी होतं ते फरो ओपनर्स. मग आपल्याला इथं प्लांटर मध्ये सुद्धा फरो ओपनर्स प्रोव्हाइड केलेले असतात, त्याला रनर्स असं सुद्धा म्हटलं जातं. फरो ओपनर्स इन प्लांटर इज ऑल्सो नोन ॲज रनर्स. मग त्यानंतर प्लांटर्स आणि सीड्रिल्स मध्ये कंबाईन आहे सर्व, फक्त रो स्पेसिंगचा फरक इथं पडत असतो, कारण की सीड्रिल्स मध्ये आपण स्मॉल सीड्स यूज करत असतो आणि इकडे लार्ज सीड्स आपण यूज करत असतो. तर काय सांगितलं तुम्हाला? इंटरकल्टिवेशन अलाव करण्यासाठी रो स्पेसिंग तिथं काय केलेलं असलं पाहिजे? म्हणजे तिथं व्यवस्थित तुम्हाला रो स्पेसिंग तिथं दिलेलं असलं पाहिजे प्लांटरमध्ये. त्यानंतर इथं ही वेगवेगळ्या साईजचे प्लांटर्स इथे यूज केले जातात. व्हेरी ग्रेटली इन साईज 1 to 55 रोज, म्हणजे एका रोजच्या प्लांटर पासून अगदी 54 रोज असतील अशा प्रकारचे प्लांटर्स, म्हणजे मल्टी रोज प्लांटर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सच लार्जर अँड न्यूअर प्लांटर कंप्राइज मल्टिपल मॉड्यूल कॉल्ड रो युनिट्स. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर रोज तिथं अवेलेबल असतील, म्हणजे तिथं काय केलं जातं? फरो ओपनर्स तुमचे इन्क्रीज केले जातात. आता तुम्हाला डायग्राम वरून लक्षात येईल. आता इथं बघा, हे काय आहे? 2 रोजचा आहे. 2 रोजचा ट्रान्सप्लांटर इथं दिलेला आहे, ट्रान्सप्लांटर. तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा, इथं तुम्हाला आता फरो ओपनर दिसत नाहीये, पण हा फरो क्लोजर जे डिस्क आहे, डिस्क टाईपचा फरो क्लोजर तुम्हाला इथं दिसेल. आणि हे काय करतायत? इथं वरती सीड बॉक्स आहे, त्या सीड बॉक्स मध्ये त्यांचे सीडलिंग्स. आता इथं काय सीड नाहीये, पण डायरेक्ट सीडलिंग्स म्हणजे तुमचं रोप आहे ते तिथं ट्रान्सप्लांट केलं जात आहे. या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल.
आणि ते पर्सन्स काय करतायत तर ते तिथं सीड मिटरिंगसाठी तिथं आहेत ते, आणि ते काय करतात एक एक प्लांट तुमच्या रोलरमध्ये, आता इथं तुम्हाला दिसणार नाही, स्प्रिंग लोरल इथं आहे रोलर, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं एक एक प्लांट प्लेस केलं जातं आणि ते नंतर काय होतं फरोमध्ये, मग फरो ओपन करतं आणि त्याच्यामध्ये ते प्लांट सो केलं जातं आणि नंतर ती सॉइल काय केली जाते कव्हर केली जाते विथ द हेल्प ऑफ फरो क्लोजर्स. आणखी इकडे 2 इमेजेस मध्ये तुम्हाला दिसेल, हा फर्स्ट जो आहे ग्रीन कलरचा, इथं 2 रो प्लांटर आहे, हे जॉन डिअरचे दोन्ही प्लांटर आहेत, पण नेक्स्ट जो प्लांटर आहे पलीकडचा तो तुम्हाला तिथे लक्षात येईल की मल्टी रो प्लांटर तिथं आहे, जॉन डिअरचेच दोन्ही प्लांटर्स इथं आहेत. तुम्हाला मगाशी सांगितलं दिस मशीन is used for larger seeds are called as planter, and whereas the one handle smaller seeds tend to be called as seed drills किंवा त्याला ग्रेन ड्रिल्स किंवा सीडर्स असं सुद्धा म्हणलं जातं. हा मेन डिफरन्स आहे प्लांटर्स आणि सीड ड्रिल्स मधला. त्यानंतर सोईंग ऑफ सम क्रॉप्स इन्क्लुडिंग मेज, बीन्स अँड पीज अँड पोटॅटोज एक्सेट्रा आर मोस्टली विथ प्लांटर. म्हणजे जे बिग साईजचे सीड्स आहेत, मेज असतील, तुमचे बीन्स म्हणजे सोयाबीन्स असतील, पीज असतील, पोटॅटोज असतील, तर त्याचं प्लांटिंग करतात कशाच्या साह्याने, प्लांटर्सच्या साह्याने. आणि जे सिरियल्स आहेत, तुमचं व्हीट असेल, बाजरा असेल, सोरगम असेल, तर त्यांचं प्लांटिंग किंवा त्यांचं सोईंग with the help of drills, seed drills. The biggest difference between a drill and planter is a row spacing. A planter is usually between 20 to 40 inches. म्हणजे जो तो प्लांटर तुमचा जो आहे त्याचं रो स्पेसिंग किती असलं पाहिजे, 20 to 40 inches. पण जेव्हा तुम्ही सीड ड्रिल्सच्या सहाय्याने सोईंग करता, a drill has much closer row spacing around 4 to 6 inches and used to plant and used to plant small grains. आणि स्मॉल ग्रेन्स साठी किंवा सीड ड्रिल्स मध्ये किती 4 to 6 इंचेसचं रो स्पेसिंग असलं पाहिजे. हा मेन डिफरन्स आहे त्याच्यातला की 20 to 40 इंचेसचं रो स्पेसिंग इज रिक्वायर्ड फॉर प्लांटर अँड 4 to 6 इंचेस रो स्पेसिंग इज रिक्वायर्ड फॉर सीड ड्रिल्स. आता प्लांटरचे फंक्शन्स कोणते कोणते, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ प्लांटर्स. फर्स्ट आहे ओपन ए फरो इन ए सॉइल. तुमच्या लक्षात येत असेल की सीड ड्रिल सारखंच आहे, सीड ड्रिल मध्ये सुद्धा आपण फंक्शन मध्ये हे सांगितलं होतं की ओपन अ फरो. आता इथं आपण सोईंग करतोय म्हणजे पहिल्यांदा काय केलं पाहिजे, फरोज ओपनिंग केलेले असले पाहिजे सॉइल मध्ये. त्यानंतर मीटर द सीड, तुमचे जे सीड आहेत सीड बॉक्स मधून ते काय केले पाहिजेत, मीटर केले पाहिजेत कुठं, तुमच्या सीड ट्यूब मध्ये, जेणेकरून सीड ट्यूब्स मधून ते काय होतील, फरो मध्ये ड्रॉप होतील. नेक्स्ट पॉइंट आहे प्लेस ऑर डिपॉझिट द सीड इन फरो. म्हणजेच मीटरिंग झाल्यानंतर काय होतं तर तुमच्या सीड ट्यूब्स मधून ते फरो मध्ये सीड ड्रॉप होतात. आणि लास्ट कव्हर द सीड अँड कॉम्पॅक्ट द सॉइल ओव्हर द सीड. म्हणजे जेव्हा ते सीड ड्रॉप होतं फरो मध्ये तर ते काय केलं पाहिजे, प्रॉपरली सॉइलनी कव्हर केलं पाहिजे. तर कव्हरिंग ऑफ सीड विथ द सॉइल अँड कॉम्पॅक्ट द सॉइल, ते सॉइल प्रॉपरली कॉम्पॅक्ट करण्यासाठी तिथं फरो क्लोजर्स आपण यूज करतो. तर हे मेन फंक्शन्स आहेत प्लांटरचे. सीड ड्रिल्सचे पण सेम होते, पण डिफरन्स काय बघितला आपण प्लांटर आणि सीड ड्रिल मध्ये की त्यांचं रो स्पेसिंग, कारण की सीडची साईज चेंज होती. लार्जर सीड असतील तर तिथं तुम्हाला रो स्पेसिंग पण कशासाठी, तर फॉर इंटरकल्टिवेशन. आणि सीड ड्रिल मध्ये सिरियल्सचे आपण तिथं वापरतो. तर तिथं आणखी महत्वाचा डिफरन्स मी तुम्हाला काय सांगितला, तर सीड ड्रिल्स आहे त्याच्यामध्ये जे सोईंग होतं तर ते कंटिन्युअस स्ट्रीम मध्ये तुमचे काय बोलतो आपण, सीड्स कंटिन्युअस स्ट्रीम मध्ये तिथं प्लेस केले जातात किंवा डिपॉझिट केले जातात. आणि प्लांटर मध्ये काय केलं जातं, एक प्रॉपर स्पेसिंग तिथं दिलेलं असतं आणि त्या प्रॉपर स्पेसिंग मध्ये तुमचं सीड एक एक करत तिथं प्लेस केलं जातं. आता नेक्स्ट, प्लांटरचे पार्ट्स कोणते कोणते, तिच्या व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांटर. त्याच्यामध्ये पण कॉमन आहे, सीड ड्रिल सारखंच आहे, हॉपर आहे. आपण सीड ड्रिल मध्ये सुद्धा बघितलं होतं हॉपर म्हणजे सीड बॉक्स तुमचं, ज्याच्यामध्ये सीड कलेक्ट केले जातात. त्यानंतर सीड कम फर्टिलायझर ड्रिल मध्ये आपण बघितलं होतं की तिथं 2 बॉक्स होते, कशासाठी, तर एक फर्टिलायझर साठी आणि एक होता तो सीड साठी. त्यानंतर इथं प्लांटर मध्ये फर्स्ट आहे हॉपर, नेक्स्ट सीड मिटरिंग डिव्हाइस. सगळ्यात महत्वाचं आहे, आपण सोईंग करतो इथं त्यामध्ये सीड मिटरिंग डिव्हाइस असणं गरजेचं आहे. सीड मिटरिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, सीड मिटरिंग इज अ डिव्हाइस वेअर फ्रॉम द हॉपर कलेक्ट द सीड फ्रॉम द हॉपर अँड डिपॉझिट टू द सीड ट्यूब्स. म्हणजे ते काय करतात, सीड ट्यूब्स पर्यंत पोहोचवण्याचं काम सीड मिटरिंग डिव्हाइस करतात आणि त्यानंतर सीड ट्यूब्स काय करतात, फरोमध्ये त्याला प्लेस करायचं काम करतं. त्यानंतर नॉकआउट अरेंजमेंट, आपण हेच डिटेलमध्ये थोडं पुढे बघणार आहे. त्यानंतर कट ऑफ मेकॅनिझम, फरो ओपनर्स, फरो क्लोजर्स, इथं पॉईंट टाकलेला नसला तरी अदर एक्सेसरीज मध्ये फरो क्लोजर्स वगैरे तिथं तुमचे ऍड होतात. आता इथं बघा फर्स्ट पॉईंट, हॉपर. हॉपर, ए प्लांटर हॅज सीड हॉपर फॉर इच रो. प्लांटर मध्ये जेव्हा तुम्ही
सोईंग करता तर इच रो साठी एक वेगळा हॉपर प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजे जितके तुमचे फरो ओपनर त्याच्यावरती तुमचा हॉपर तिथं असणार आहे. हॉपर इज युजली मेड ऑफ माइल्ड स्टील अँड एनी अदर सुटेबल मटेरियल. माइल्ड स्टील पासून हे बनवलेलं असतं. व्हिडिओ चालू. नेक्स्ट पॉइंट आहे सिग्नलिंग डिव्हाइस. देयर आर नंबर ऑफ सीड कॉमन. The most common plate at the bottom seed vertical rotors are also used. आता इथं जे हॉरिझॉन्टली किंवा वर्टिकली सुद्धा तिथं इम्प्लिमेंट केलेले असते किंवा इन्क्लाइन पोझिशन मध्ये सुद्धा ते रोटर्स तिथं इम्प्लिमेंट केलेले असतात. आता इथं मोस्टली जे आपण प्लांटर्स बघणार आहे तिथं हॉरिझॉन्टल टाईपचेच रोटेटिंग प्लेट्स अवेलेबल आहेत. आता हे मीटरिंग डिव्हाइसचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत. मोस्टली हॉरिझॉन्टल प्लेट्स यूज इन प्लांटर्स. मी आत्ताच तुम्हाला पॉईंट सांगितला. इट हॅव सुटेबल नॉचेस और होल्स कॉल्ड सेल. आता हे जे प्लेट्स असतात, आता मी जे म्हणते तुम्हाला की रोटेटिंग सीड प्लेट्स असतात सीड मीटरिंग डिव्हाइस साठी, तर त्याला काय असतात, नॉचेस असतात, त्याला सेल असं म्हटलं जातं. डिपेंडिंग अपॉन द टाइप्स ऑफ नॉचेस. आता ह्या नॉचेस मधल्या फरकावरून आणखी टाइप्स पडतात आपल्या सीड मीटरिंग डिव्हाइसचे. फर्स्ट आहे एज ड्रॉप, त्यानंतर फ्लॅट ड्रॉप, त्यानंतर हिल ड्रॉप. आता एज ड्रॉप, एज ड्रॉपचे सेल्स असतील किंवा रोटेटिंग प्लेट असेल तर इट कॅरीज द सीड इन एज ऑन एज इन द सेम प्लेट. म्हणजे इथं लक्षात येईल तुम्हाला डायग्राम करून. तर ही फर्स्ट जी इमेज आहे ती एज ड्रॉपची इमेज आहे. तर ते तुम्हाला नॉचेस दिसत आहेत का, त्या नॉचेस मधून काय केलं जातं, सीड तिथून कलेक्ट केलं जातं आणि पुढं आपल्याला पास करायचं असतं सीड ट्यूब्स कडे. आता त्याच्या अगोदर ही डावीकडच्या साठी जी इमेज आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हे हॉपरचा बॉटम आहे. आणि आता या इथं एक ए पॉईंट दिलेला आहे आणि बी पॉईंट दिलेला आहे. हे नॉकआउट आणि कट ऑफ मेकॅनिझम साठी हे पॉईंट आहे, तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर इथं काय करायचं, हे बॉटम आहे हॉपरचा. तर इथं हे सीड प्लेट काय केली जाते, हॉपरच्या बॉटमला प्लेस केली जाते. आणि मग हॉपर मधून येणारं सीड काय केलं जातं, कट ऑफ आणि नॉकआउटच्या मेकॅनिझम्स नंतर ते सीड एक एक करत त्या सेल्स मध्ये किंवा त्या नॉच मध्ये कलेक्ट केले जातात. आणि ते नॉच मधून एक एक करत काय होतं, ड्रॉप होतं सीड ट्यूब मध्ये, सीड ट्यूब मधून फरो मध्ये. तर एज ड्रॉप आपण पाहिला. तर नेक्स्ट फ्लॅट ड्रॉप. फ्लॅट ड्रॉप मध्ये काय फरक आहे, इट कॅरीज द सीड ऑन अ फ्लॅट इन ए सेल ऑफ प्लेट. ओनली वन सीड इज अलाउड इन अ सेट ऍट इच टाइम. म्हणजे फ्लॅट ड्रॉप टाईपचं जर सेल असेल तर तिथं काय केलं जातं, एका वेळी एकच सीड तिथं कलेक्ट केलं जातं. पण हिल ड्रॉपचं जर असेल तर तिथं ऍट ए टाइम सेव्हरल सीड्स तिथं ऍड केले जातात किंवा कलेक्ट केले जातात. द सेल राउंड द एज ऑफ द प्लेट आर लार्ज इनफ टू ऍड सेव्हरल सीड्स ऍट ए टाइम. हा फरक आहे हिल ड्रॉप मध्ये आणि फ्लॅट ड्रॉप मध्ये. द रोटेटिंग प्लेट रिसीव्ह द सीड्स फ्रॉम हॉपर. तुम्हाला माहिती, मी आता सांगितलं की हे सीड्स काय हॉपर मधून रोटेटिंग प्लेट काय करते, रिसीव्ह करते, नंतर कुठे कॅरी करते, सीड ट्यूब कडे. इथं तुमच्या लक्षात आहे, हा हे वर्टिकल टाईपचं रोटेटिंग प्लेट आहे. साऊंड ब्रेक होतोय. काहीतरी असेल कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम, कनेक्टिव्हिटी तुझ्याकडे असेल किंवा इकडे नाहीये, तुमच्याकडेच असेल मे बी. तरी हे बघा, हे वर्टिकल टाईपचं रोटेटिंग प्लेट तुम्हाला दिसतीये का, तिथं काय केलंय, एक एक सीट प्लेस केलेले आहे त्या नॉचेस मध्ये. तर असे वर्टिकल्स टाईपचे रोटेटिंग प्लेट्स किंवा हॉरिझॉन्टल किंवा इन्क्लाइन टाईपचे, जसं तिथं त्या मशिनरीची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं ते अरेंज केलेलं असतं. आता कट ऑफ मेकॅनिझम मग असे सांगितलं होतं. कट ऑफ मेकॅनिझम मध्ये काय, द प्लेट मूव्ह अंडर ए अरेंजमेंट कॉल्ड कट ऑफ which allow only those seeds which are accommodated in the cell. म्हणजे जे सीड्स आहेत, तर इथे काय होतं, सिलेक्शन ऑफ सीड्स. आता तुम्हाला सीड मीटरिंग मधून पुढे पास करायचे, पण तिथं काय होतं, एक सीड्सचं सिलेक्शन होतं. म्हणजे समजा तुमच्या एक त्या नॉच मध्ये ऍट ए टाइम, आता तुमचा फ्लॅट टाईपचा असेल तिथं आणि एकाच वेळी जर चुकून 2 गेले तिथं सीड्स, तर ते काय केलं जातं, रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, कट ऑफ मेकॅनिझम. कट ऑफ मेकॅनिझम कट्स ऑफ ऑर ब्रशेस आउट एक्सेस सीड्स फ्रॉम द सेल ऑफ द फीड मेकॅनिझम. तर कट ऑफ मेकॅनिझमचं काय काम असतं, तर एक्सेस सीड्स जर तिथं होत असतील तर ते क्लॉगिंग अवॉइड करण्यासाठी ते काय करतं, कट ऑफ मेकॅनिझम एक्सेस सीड्सला ब्रशेस आउट करण्याचं काम करते किंवा कट ऑफ करण्याचं काम कट ऑफ मेकॅनिझम मार्फत केलं जातं. ह्या डायग्राम मध्ये इथं आहे, हे ए जो पॉईंट दिसतोय इथं, ही जी अरेंजमेंट आहे, तर ते काय करतात, एक्सेस सीड झाले तर ते काय करतात, एक
काय म्हणता येईल आपल्याला आता, अशी अरेंजमेंट असते की ते सीड तुम्हाला तिथं एक प्लेट टाईप दिसत असेल तर ते काय करतात, सीड जर एक्स्ट्रा झाले तर ते रिमूव्ह करण्याचं काम त्या चिप म्हणली तरी चालेल तर त्या साह्याने ते रिमूव्ह केले जातात एक्सेस सीड्स. त्यानंतर कट ऑफ अरेंजमेंट. दिस मेकॅनिझम इज a device which knocks out the seed from the cell or picker heads. It consists of rollers, star wheels or rounded points which are forced into the cell by the pressure of spring and eject seeds out of the cell. आता हे नॉकआउट पण काय केलं जातं, जर तुमचे सीड्स जे आहेत सेलमध्ये जे आलेले आहेत तर त्याला सुद्धा काय करण्याचं काम केलं जातं. आता हे रिमूव्ह केलेलं सीड आहे त्याला पुन्हा जे पूर्ण इजेक्ट करून टाकायचं तुमच्या त्या प्लेटमधून, त्यासाठी नॉकआउट अरेंजमेंट तिथं प्रोव्हाइड केलेली असते. आणि हे वेगवेगळ्या टाइप्सचे असतात तिथं, म्हणजे रोलर्स प्रोव्हाइड केलेले असतील किंवा स्टार व्हील्स टाइपचे किंवा राऊंडेड पॉइंट्स तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. ते काय स्प्रिंगच्या साह्याने तिथं लोकेट केलेले असतात आणि ते काय करतात, आता समजा लार्जर आपल्याला जेवढी तिथं सीड फिक्स म्हणजे आपण नॉचेसची डायमीटर फिक्स असते, पण त्याच्यामध्ये जर त्याच्यापेक्षा जास्त डायमीटरचा सीड आला तर ते तिथे काय होतं, स्प्रिंग लोडेड असतं, ते काय करतं ऍडजस्ट करतं आणि त्याला रिमूव्ह करतं तिथून सीड. एक्स्ट्रा एक्सेस सीड जर तिथं झालं तर ती अरेंजमेंट काय करते, नॉकआउट अरेंजमेंट, त्याला त्या प्लेटमधून किंवा त्या सेलमधून सीडला आउट करतं किंवा इजेक्ट करण्याचं काम नॉकआउट अरेंजमेंट मधून केलं जातं. त्यानंतर लास्ट आपण बघतोय फरो ओपनर्स. फरो ओपनर्स आपण सीड ड्रेस मध्ये सुद्धा पाहिले होते, त्याचे डिफरंट टाइप्स आहेत. फरो ओपनर्स आर यूज फॉर ओपनिंग फरोज. 4 टाईप असेल, इथं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, थोडं ब्लर होत असेल, मी सांगते. 4 टाईपचा फरो ओपनर आहे, शो टाईपचा आहे, त्यानंतर डबल पोअर ओपनर, चिझल टाईप ओपनर, कवर्ड रनर, त्यानंतर सिंगल डिस्क टाईपचा ओपनर आणि डबल डिस्क टाईपचा ओपनर. आपण हे ओपनर्स पूर्ण आपण पाहिले होते सीड ड्रिल्स मध्ये, सोईंगच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिले होते. तर हे फरो ओपनर्स इथं सुद्धा यूज केले जातात फरो ओपनिंगसाठी. The spacing of seeds or heels in the row is determined by the ratio of linear or peripheral speed of the cell to the forward speed of the planter. आता स्पेसिंग सीड्सचं आपलं स्पेसिंग जे आहे, स्पेसिंग ऑफ सीड और हिल्स ते किती असलं पाहिजे, त्या रो मधलं स्पेसिंग, रो स्पेसिंग ऑफ सीड्स ते किती असलं पाहिजे, ते कसं डिटर्माइन करायचं हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं, तुम्हाला असं ट्रिव्ह्यूमध्ये नाहीये. तर रेशो ऑफ लिनियर स्पीड ऑफ सेल टू द फॉरवर्ड स्पीड ऑफ प्लांटर, त्या सेलचं त्या रोटेटिंग डिस्कचं स्पीड, त्याचा रेशो कोणासोबत, तुमच्या प्लांटरच्या स्पीड सोबत. तर त्याच्या रेशोवरून आपल्याला रो स्पेसिंग डिटर्मिन करता येते. त्याच पद्धतीनं डिस्टन्स बिटवीन द सेल्स इन मीटरिंग युनिट, म्हणजे तुमच्या ज्या प्लेट मधलं ज्या सेल्स मधला डिस्टन्स आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं, कारण की सेल जसं जसं एक एक पुढे जाणार आहे त्यानुसार तुम्हाला लक्षात येणार आहे की कोणत्या सीड नंतर दुसऱ्या सीड मधलं स्पेसिंग ते कसं तुम्हाला मेजर करता येणार आहे. तर ते जेव्हा आपल्याला डिस्टन्स माहित असेल कशातला, रोटेटिंग प्लेट मधल्या सेल्स मधला जो डिस्टन्स आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो, रो मधल्या सीड्सचं स्पेसिंग आपण फाइंड करू शकतो. प्लांटर इज usually used for those seeds which are required to be sown at equal interval between plant to plant. प्लांटर कुठे यूज केले जातात, जिथे तुम्हाला तोच पॉइंट आहे सेम की जिथे तुम्हाला कंटिन्युअस स्ट्रीम मध्ये नसून इक्वल इंटरवल मध्ये किंवा स्पेसिंग तुम्हाला मेंटेन करून प्लांट टू प्लांट स्पेसिंग मेंटेन करून प्लांटिंग जिथं करायचं असतं त्यासाठी तुम्हाला प्लांटर्स यूज, त्यासाठी तिथं मोस्टली प्लांटर्स यूज केले जातात. आता प्लांटर्स, फॅक्टर्स फॉर अॅक्युरेसी इन प्लांटर्स, म्हणजे आपण चांगला प्लांटर कोणता हे कसं ओळखायचं, तर त्याच्या स्पीड ऑफ प्लेटवरून, म्हणजे ती रोटेटिंग प्लेट जे आपण तिथे यूज करतो सीड मेटरिंग डिव्हाइसमध्ये, तर त्याचं स्पीडवरून आपल्याला कळतं. ते स्पीड त्यांनी त्याचे काही रेटिंग्स दिलेले असतात, तर त्याच्यावरून त्याची अॅक्युरेसी आपल्याला समजत जाते. त्यानंतर शेप अँड साईज ऑफ सेल, म्हणजे ते आता प्लांटरच्या सीडवरूनच आपण तिथं कोणता प्लांटर घ्यायचा ते ठरवणार ना, की कोणत्या सीडचं आपण तिथं सोईंग करणार आहे. मग शेप ऑफ अँड साईज ऑफ सेल्स वरून आपल्याला अॅक्युरेसी पाहता येते. त्यानंतर शेप ऑफ होपर बॉटम, तर तुमच्या हॉपरच्या बॉटमच्या शेपवरून सुद्धा कळतं की तुम्ही कोणत्या टाईपचं प्लांटर घेतलं पाहिजे. तुमच्या सीड्सवरून तुम्ही कशाचं करणार आहे, पोटॅटोचं करणार आहे, मेजचं करणार आहे, त्याच्यावरून ठरवलं जातं. त्यानंतर युनिफॉर्मिटी ऑफ सीड साईज, म्हणजे तुम्ही ते सीड जिथं ते प्लेस करता हॉपरमध्ये तर ते युनिफॉर्म असले पाहिजेत मोस्टली. जर ते युनिफॉर्म असतील तरच तुमचं प्लांटर जे वर्क करणार आहे त्याच्यातून चांगली इफिशियन्सी आपल्याला अवेलेबल होणार आहे. तर युनिफॉर्मिटी ऑफ सीड साईज इज maintain accuracy in planter.
त्यानंतर आपले जे प्लांटर्स आहेत तर त्याचं केअर अँड मेंटेनन्स, ऍक्च्युली हा पॉईंट लास्टला घ्यायला पाहिजे पण ठीक आहे. केअर अँड मेंटेनन्स ऑफ प्लांटर्स, तर सीड ड्रिल्स मध्ये पण जे आपण केअर अँड मेंटेनन्स साठी पॉईंट्स पाहिले ते सुद्धा इथं सुद्धा तेच पॉईंट यूज केले जातात. तर थोडक्यात काय, बिफोर स्टोरिंग अँड आफ्टर ऑपरेशन द सीड बॉक्स शुड बी प्रॉपरली क्लीन. तर सीड बॉक्स जे आहेत ते प्रॉपरली क्लीन केलेले असले पाहिजेत. सीड ड्रिल्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तो सीड बॉक्स किंवा फर्टिलायझरचा जो बॉक्स आहे ना ते प्रॉपरली क्लीन केलेलं असलं पाहिजे. का तर आता जेव्हा एखादा सीड तिथं राहिला तुमच्या सीड बॉक्समध्ये, म्हणजे इफ एनी सीड लेफ्ट इनसाइड द बॉक्स, तर ते काय होतं, मॉइश्चर तिथं जमा होतं. मग आता वातावरणाचा फरक त्याच्यावरती पडतो आणि ते जर्मिनेट होण्याची शक्यता असते, किंवा मग त्यानंतर तिथं बरेच दिवस ते पडून राहिल्यामुळे काय होतं, वार्म्स डेव्हलप होतं. म्हणजे तिथं काय बोलू शकतो आपण, आळ्या होऊ शकतात. त्यानंतर रोडंट्सचा सुद्धा तिथं अटॅक होऊ शकतो. तर ते खराब होण्याची शक्यता असते सीड बॉक्स. त्यामुळे काय केलं असलं पाहिजे, प्रॉपरली क्लीन केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर काही ड्रिल्स असतात, फर्टिलायझर सुद्धा त्याला प्रोव्हाइड केलेलं असतं, फर्टिलायझरसाठीचे बॉक्स. तर ते फर्टिलायझर सुद्धा प्रॉपरली क्लीन केलेला असला पाहिजे तो बॉक्स, कारण की मॉइश्चर जर असेल तिथं तर काय होण्याची शक्यता असते, ते मेटल बॉक्स रस्ट होण्याची शक्यता असते, म्हणजे गंजण्याची शक्यता असते. त्यामुळे ते सुद्धा प्रॉपरली ड्राय केलेले असले पाहिजेत. इट मस्ट बी क्लीन आउट आफ्टर इट यूज, म्हणजे तुमचा यूज झाल्यानंतर हे प्रॉपरली तुम्ही चेक केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर हॉपरचं इनर साइड असेल आणि फीड मेकॅनिझम, जिथं आपण हॉपरमध्ये ते सीड काय करतो, प्लेस करतो, तर ते प्रॉपरली वॉश करून, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ड्राय केलेलं असलं पाहिजे. वॉशिंग सोबत तुम्ही ते ड्राय पण प्रॉपरली केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर मोस्ट ऑफ द मॉडर्न ड्रिल्स आर माउंटेड ऑन न्यूमॅटिक टायर्स. दीज टायर्स शुड ऑलवेज बी इन्फ्लेटेड टू द रिकमेंडेड प्रेशर. आता हे जे ड्रिल्स आहेत किंवा प्लांटर्स आहेत तर ते मोस्टली कसले असतात, माउंटेड टाईपचे जे असतील तर तिथं न्यूमॅटिक टाईपचे टायर्स तिथं यूज केले जातात. तर हे जे टायर्स आहेत ते प्रॉपरली रेकमेंडेड प्रेशर वरतीच इन्फ्लेटेड केलेले असले पाहिजे. इन्फ्लेटेड म्हणजे फिलिंग ऑफ एअर, म्हणजे तुमच्या ज्या टायर्समध्ये एअर फिल करतो ना ते रिकमेंडेड प्रेशरवरती त्याचं प्रेशर असलं पाहिजे. त्यानंतर ऑल बिअरिंग्स वेदर ऑन ग्राउंड व्हील्स ऑर ऑन डिस्क टाईप फॉर ओपनर्स मस्ट बी केप लुब्रिकेटेड अँड डस्ट फ्री. म्हणजे जे काही बिअरिंग्स असतील तर ते ग्राउंड व्हीलवरचे असतील किंवा डिस्क टाईपचे फॉर ओपनर्स जे आपण तिथे यूज करत असेल, डिस्क असं नाही पण जो टाईपचा फॉर ओपनर आपण तिथे यूज करत असेल तर ते ऑल बिअरिंग्स, जे काही बिअरिंग्स आहेत ते प्रॉपरली लुब्रिकेट केलेले असले पाहिजेत आणि डस्ट फ्री असले पाहिजेत, ते सुद्धा क्लीन केलेले असले पाहिजेत. Machine should be stored under the shed, which are provided with a wooden seed box and a rubber seed tubes. म्हणजे तुमचे जे मशीन्स आहेत, प्लांटर्स आहेत, ते काय केलेले असले पाहिजेत, अंडर शेड, एखाद्या शेड खाली तुम्ही ते केप केले पाहिजेत. कारण कसं असू शकतं, जर वुडन टाईपचे सीड बॉक्स तुम्ही यूज करत असाल तुमच्या प्लांटरवरती तर ते पावसामध्ये वगैरे भिजल्यानंतर ते खराब होण्याची शक्यता असते. जर मोस्टली वुडन टाईपचे सीड बॉक्स आणि रबर टाईपचे सीड ट्यूब्स तुम्ही यूज करत असाल तर अंडर द शेड तुम्ही ते मशीन स्टोअर केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर 5th पॉईंट, सीड बॉक्सेस शुड बी केप क्लोजर अँड फॉर ओपनर्स रेज फ्रॉम द ग्राउंड. सीड बॉक्स जो आहे तुमचं काम झाल्यानंतर सीड बॉक्स क्लोज केलेला असला पाहिजे आणि फॉर ओपनर्स जे आहेत ते ग्राउंडला टच करून न ठेवता फॉर ओपनर्सना रेज पोझिशनमध्ये तिथं ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टोअर करता, स्टोअर मीन्स काय, तर तुमचं ऑपरेशन झालेलं आहे आता ते करून की तुमचं सोईंग झालेलं आहे आणि तुमचं प्लांटर तुम्हाला कीप करायचं आहे एका साईडला, तर तेव्हा ते काय केलं असलं पाहिजे, फॉर ओपनर रेज करून ठेवलेले असले पाहिजे. लास्ट पॉइंट, द स्टील पार्ट शुड बी कवर्ड विथ सुटेबल रस्ट प्रिव्हेंटिव्ह अँड वुडन पार्ट शुड बी पेंटेड. स्टील पार्ट जो आहे तुमचा तो रस्ट प्रिव्हेंटिव्ह ठेवण्यासाठी जे काय करता येईल तर ते रस्ट प्रिव्हेंटिव्ह तिथं तुम्ही यूज करायचे. आणि वुडन पार्ट जर असेल तर तो पेंट करून ठेवलेला कधीही चांगला आहे. हे झाले तुमचे केअर अँड मेंटेनन्स ऑफ प्लांटर. त्यानंतर ड्राफ्ट रिक्वायरमेंट ऑफ मल्टीरो सीडर. म्हणजे आता तुम्ही हे जे प्लांटर यूज करताय, मल्टीरोचे प्लांटर असतील किंवा ज्याला सीडर्स असतील तर त्याचं ड्राफ्ट म्हणजे किती वेट ते बिअर करू शकतं, तर ते ड्राफ्ट रिक्वायरमेंट किती असली पाहिजे. तर स्मॉल फार्मर्स जे असतील तर ते काय करतात, स्मॉल साईजचे ड्राफ्ट ॲनिमल्स तिथं ते यूज करतात. मोस्टली जर 2 or 3 रोजचे मशीन्स असतील तर ॲनिमल ड्रॉन यूज करू शकतो. म्हणजे ॲनिमल ड्रॉनचे जर प्लांटर्स आपण यूज करत असेल, म्हणजे ॲनिमल ड्रॉनचे प्लांटर कुठे यूज करता येतात, तर 2 to 3 रोजचे मशीन असतील तर तुम्ही ॲनिमलच्या सहाय्याने तिथं सोईंग करू शकता. तर अशा पद्धतीचे जे ॲनिमल ड्रॉन मशीन्स आहेत तिथं ड्राफ्ट किती असला पाहिजे, तर नॉट एक्सीड 50 kgf इन लाईट सॉईल. जर सॉईल तुमची लाईट असेल तर तिथं 50 kgfचं
पर्यंतचे ड्राफ्ट असले पाहिजेत आणि जर हेवी सॉइल असेल तर 80 kgf चा ड्राफ्ट तिथं कन्सिडर केला जाऊ शकतो. त्यानंतर जस्ट अ मिनिट. ओके. 2 रोजचे जर मशीन असतील तर तिथं काय केलेलं असलं पाहिजे, त्यांचं ड्राफ्ट 40 kgf पेक्षा जास्त नसायला पाहिजे. ट्रॅक्टर ड्रॉन्सचे जे ड्रिल्स असतील किंवा प्लांटर्स असतील तर ते मोस्टली 7 किंवा 9 और 11 और 12 टाईप 12 फरो ओपनर्स त्याला प्रोव्हाइड केले असतात. म्हणजे जर तुम्ही ट्रॅक्टर ड्रॉनचे करत असाल तर तिथं जास्त रोजचं तुम्ही प्रमाण ठेवू शकता. म्हणजे तिथं 7 और 9 और 11 और 13 फरोज ओपनर्सचं ट्रॅक्टर माउंटेड तुम्ही प्लांटर यूज करू शकता. आणि जेव्हा तुम्ही अशा मल्टी रोज साठीचे प्लांटर यूज करता तर त्याच्यामधलं स्पेसिंग जे आहे ते अरेंज केलेलं असलं पाहिजे प्रॉपर. कारण की क्लॉगिंग जर अवॉइड करायचं असेल तर रोज मध्ये आता हे 7 असतील किंवा 9, 11 आणि 13 मी तुम्हाला सांगितलं, तर हे फॉर ओपनर्स एका पाठोपाठ एक असे रोज मध्ये प्रोव्हाइड केलेले असतात, जेणेकरून काय तर ते स्टॅगरिंग किंवा काय म्हणतो आपण त्याला क्लॉगिंग न होण्यासाठी काय केलं जातं ते असे करण्यापेक्षा एका पाठोपाठ एक सुद्धा ते रोज काय केले जातात, ओपनर्स काय केले जातात, अरेंज केलेले असतात तिथं. हे झालं ड्राफ्ट रिक्वायरमेंट. तुम्ही फक्त पॉईंट लक्षात ठेवायचं 2 to 3 रोजचे मशिनरी जर असेल आणि ॲनिमल ड्रॉन असेल तर तिथं किती लाईट सॉइल साठी 50 kgf आणि हेवी सॉइल साठी 80 kgf ड्राफ्ट तिथं कन्सिडर केले जातात. त्यानंतर टाइप्स ऑफ प्लांटर. टाइप्स ऑफ प्लांटर्स कोणते कोणते आहेत, इथं आपण 5 प्लांटर आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे राईस ट्रान्सप्लांटर, सेकंड शुगर केन प्लांटर, पोटॅटो प्लांटर, न्यूमॅटिक सीड ड्रिल आणि ड्रिल फॉर जर्मिनेटिंग सीड. तर आता एक एक आपण बघूया. फर्स्ट आहे राईस ट्रान्सप्लांटर. आपण मोस्टली हेच पाहिलं असेल की कारण राईसचे कसं असतात, आपण सीडलिंग्स असतात आणि ते आपण प्लांट करत असतो राईसच्या ट्रान्सप्लांटिंग मध्ये. तर इथं बघा हे जे मशीन तुम्हाला दिसते हे काय ट्रॅक्टर माउंटेड आहे. तर त्याच्यामध्ये असे बॉक्स आहेत, त्या बॉक्समध्ये काय केलेले आहे सीडलिंग्स तुमचे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि खाली जे त्याला ओपनर्स दिलेले असतात किंवा अशी एक अरेंजमेंट असते की ते काय केले जातात, मूव्ह केले जातात आणि ते एक एक करत करत काय केले जातात, प्लांट केले जातात तुमच्या पडलमध्ये. तर राईस ट्रान्सप्लांटर म्हणजे रोज स्पेसिंग किती असायला पाहिजे, तर जेव्हा आपण राईस स्प्रिंग करतो तर तिथं 20 सेंटीमीटरचं रो स्पेसिंग असलं पाहिजे. मग आपल्या प्लांटरची वर्की किती असली पाहिजे, तर ती इट इज अ मल्टिपल ऑफ 20 म्हणजे 20च्या मल्टिपलमध्येच असली पाहिजे. त्यामुळे मोस्टली राईस ट्रान्सप्लांटरची साईज 1 और 1.2 और 1.6 मीटरची असते आणि त्याच्यामध्ये 5 और 6 और 8 रोज असतात. मोस्टली जे राईस ट्रान्सप्लांटर्स असतात ते त्याची साईज किती असते, 1 और 1.2 और 1.6 मीटरची साईज असते, वर्किंग विड्थ असते आणि रोज किती असतात त्याच्यामध्ये 5, 6 और 8. मॅन्युअल ट्रान्सप्लांटर्स डेव्हलप इन पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी लुधियाना. तर पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी लुधियानामध्ये एक मॅन्युअल ट्रान्सप्लांटर बनवलं होतं. तर ही डायग्राम तुम्ही बघायची आहे. मॅन्युअली ऑपरेटेड 6 रो टाईपचं ट्रान्सप्लांटर इथं यूज केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. हा कुठे बनवलेला आहे, पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये लुधियाना. तर ह्याचा काय फायदे आहेत, इट सेव्ह 65% लेबर्स अँड ऑपरेटिंग टाइम. म्हणजे तुमचं जे ऑपरेटिंग टाइम तुम्हाला लागत होतं किंवा लेबर्स असतील ते सेव्ह केले जातात. त्यानंतर कॉस्ट ऑफ ऑपरेशन 45% कॉस्ट ऑफ ऑपरेशन इथं सेव्ह केली जाते. जे इट आहे तुमचं ते 5 to 6% इन्क्रीज केलं जातं मॅन्युअल टाईपच्या ट्रान्सप्लांटरमध्ये. त्यानंतर मॅन्युअल टाईपचे ट्रान्सप्लांटर हे आहे त्याचे कपॅसिटी किती आहे, 1 पर्सन कवर्स 0.3 to 0.4 हेक्टर एरिया विथ 8 hours वर्क पिरियड. म्हणजे जर तो माणूस एका दिवसामध्ये 8 hours काम करत असेल तर 0.3 to 0.4 हेक्टर एरिया तो एका दिवसामध्ये कव्हर करू शकतो. तर हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे ते डायग्राम्स. तुम्हाला साधा पॉईंट असा क्वेश्चन येऊ शकतो की राईट डाऊन नोट ऑन टाइप्स ऑफ
प्लांटर. तर त्यामध्ये तुम्हाला हे 5 जे ट्रान्सप्लांटर आपण आता बघणार आहे, हे प्लांटर बघणार आहे, तर त्याचे शॉर्ट पॉईंट तुम्हाला तिथे द्यायचे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर त्याचा तुम्ही शॉर्ट डायग्राम सुद्धा काढू शकता. त्यानंतर पॉवर टिलर माउंटेड. आता हे पॉवर टिलर माउंटेड टाईपचे प्लांटर्स आहेत, राईस प्लांटर. इथं एक डायग्राम आहे तुम्हाला पॉवर टिलर टाईपचे ट्रान्सप्लांटर. तर हे कुठे बनवले गेलेत? आंध्र प्रदेश ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हैदराबादमध्ये बनवलेला आहे हे पॉवर टिलर माउंटेड. पॉवर टिलर वरती माउंट केलेला राईस ट्रान्सप्लांटर. इथं बघा, हे राईस ट्रान्सप्लांटर आहे. आता हे ब्लू कलर मध्ये तुम्हाला जे दिसतंय तिथं काय केलं जातं, तुमचे सीडलिंग्स प्लेस केले जातात. आता इथं जे व्हाईट कलरचे रॉड्स दिसत आहेत ते काय आहेत, सीडलिंग्स ला तिथं पकडून ठेवण्यासाठी. म्हणजे आता तिथं सीडलिंग्स प्लेस केले तर ते पडण्याची पण शक्यता असते, तर ते तिथं फिक्स राहावेत म्हणून ते रॉड्स तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर खाली ओपनर्स असतील ते तुम्हाला दिसणार नाहीत. पुढं एक फरोव्हील आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, फरोव्हीलच म्हणतात त्याला. त्यानंतर या डायग्राम मध्ये बघा इथं सीडलिंग्स ठेवलेले आहेत. त्यानंतर हे तुम्हाला सीड पिक करण्यासाठी, म्हणजे ते काय करतात, सीडलिंग एक एक पिक करतात. तुम्हाला मी नंतर युट्यूबचे व्हिडिओज प्रोव्हाइड करेल जे तुम्ही नंतर बघायचे, जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल की ते कसं प्लेस केलं जातं. त्या पडलमध्ये एक एक सीडलिंग कसं तिथं प्लेस केलं जातं तुमच्या ते लक्षात येईल. तर हे झालं पॉवर टिलरचे, पॉवर टिलर टाईपचे किंवा पॉवर टिलर माउंटेड राईस ट्रान्सप्लांटर. तर हे काय करतं, बोला केतन. काय डाऊट आहे का? इथे काय होतं, 90% लेबर सेव्ह केले जातात आणि 80% ऑपरेटिंग टाईप सेव्ह केलं जातं. इथं कॉस्ट ऑफ ऑपरेशन 30% रिड्यूस केली जाते. इथं जे पॉवर टिलर आपण यूज करतो ते 6 किलोवॅटचे पॉवर टिलर्स असतील. तर दीज आर कॅपेबल फॉर कव्हरिंग 1 हेक्टर ऑफ पडलेला. टोटल लेबर रिक्वायरमेंट 24 पर्सन्स पर हेक्टर. तुम्हाला एका हेक्टरसाठी 24 पर्सन्सची आवश्यकता असते. आणि पॉवर टिलर जो तुम्ही यूज करता तो किती त्याची पॉवर असली पाहिजे, 6 किलोवॅटची पॉवर असली पाहिजे. त्यानंतर हा सेल्फ प्रोपेड राईस ट्रान्सप्लांट. प्रोपेड म्हणजे आता हा माउंटेड असतो, ऑलरेडी माउंटेड असतो तुमच्या ट्रॅक्टरवरती. आणि इथं फक्त कसं, तर आपण फक्त ट्रॅक्टर ड्राईव्ह करायचं, पण ते पूर्ण मीटरिंग डिव्हाइस जे आहे ते ऑटोमॅटिक असतं. सेल्फ प्रोपेड राईस ट्रान्सप्लांटर. तर हे आपण 3 ट्रान्सप्लांटर बघितले. एक मॅन्युअल ऑपरेटेड, सेकंड होता तो पॉवर टिलर माउंटेड, आणि हा सेल्फ प्रोपेड टाईपचा ट्रान्सप्लांटर राईस ट्रान्सप्लांटर आपण बघितले. त्यानंतर शुगर केन प्लांटर मध्ये सुद्धा इमेज वरून तुमच्या लक्षात येईल, इथं हॉरिझॉन्टल टाईपचे रिसिव्हिंग प्लेट आहे. हॉरिझॉन्टल टाईपच्या रिसिव्हिंग प्लेटमध्ये काय करतात, ते जे पर्सन्स तिथं बसलेले आहेत ते काय करतात, तिथं एक एक प्लेस करतात. आणि त्यानंतर काय केलं जातं, खाली फरो ओपनर ओपन झाल्यानंतर एक एक सीडलिंग तिथं ड्रॉप केले जातं. आणि नंतर कव्हरिंग मेकॅनिझम जे दिलं असेल तुमचं क्लोजर्स, फरो क्लोजर्स, त्या साह्याने काय केलं जातं, ते क्लोज केले जातं, कॉम्पॅक्ट केली जाते सॉइल त्याच्यावरती. आता अजून एक डायग्राम आहे, इमेज आहे शुगर केन प्लांटरची. इथं सीडलिंग्स थोडे छोटे आहेत आणि इथं सीडलिंग्स बघा. ही डायग्राम आहे ॲनिमल ड्रॉन शुगर केन प्लांटरची. इथं 2 तुम्हाला बॉक्स दिसतील, सीड बॉक्स आहेत. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचे सीडलिंग्स प्रोव्हाइड केले जातात. आणि ह्या फर्टिलायझर बॉक्स इथं प्रोव्हाइड केलेला आहे. काही काही ठिकाणी असतो, काही काही ठिकाणी नसतो फर्टिलायझर कंटेनर. त्यानंतर हे हँडल आहे, हे काय ॲनिमल ड्रॉन आहे, म्हणजे तुम्हाला इथं समोर ॲनिमल्स असतात आणि तुम्ही त्याच्या पाठीमागून काय करणार आहे, ते सीड ड्रॉप करणार आहे. तिथं ते सीड कुठं ड्रॉप करायचे, तर इथं शूट दिलेलं आहे, सीड शूट. याच्यामधून काय केले जातात, ते सीडलिंग्स ड्रॉप केले जातात. त्यानंतर इथं सॉइल कव्हरिंग डिव्हाइस दिलेलं आहे. कशासाठी, तर तुम्ही जेव्हा फरोमध्ये तुमचं सीडलिंग प्रोव्हाइड करता किंवा डिपॉझिट करता, तर ते काय करण्यासाठी, तुमची सॉइल कॉम्पॅक्ट करण्यासाठी सॉइल कव्हरिंग डिव्हाइस तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे. Animal drawn planter consists 3 wheeled for carriage drawn and trail implement attached behind it. म्हणजे ॲनिमल ड्रॉनचा जो प्लांटर आहे त्याच्यामध्ये 3 wheeled for carriage 3 चाक प्रोव्हाइड केलं असतात. त्यानंतर हे ट्रेल इम्प्लिमेंट अटॅच बिहाइंड इट, म्हणजे तुमचं काय केलं जातं, ॲनिमलच्या पाठीमागे हे तुमचं इम्प्लिमेंट आहे, किंवा जे आपण आता डायग्राम बघितली ती काय केलं जाते, ॲनिमलच्या बिहाइंड
अटॅच केली जाते त्याच्या लिंकेज वरती. तर हे जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिसते, हे जे प्लांटर आहे हे कुठं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर रिसर्च मध्ये हे डेव्हलप केलेलं प्लांटर आहे. बोथ ॲनिमल ड्रॉन अँड ट्रॅक्टर ड्रॉन मशीन्स आर डिझाईन फॉर फ्लॅट प्लांटिंग ऑफ शुगरकेन सीड्स. म्हणजे शुगरकेन साठीचे ट्रॅक्टर ड्रोन पण अवेलेबल आहेत आणि ॲनिमल ड्रोनचे पण प्लांटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर इट कन्सिस्ट 3 बिल्ड फॉरकेरिएज. त्यानंतर फॉरकेरिएज काय करतं, इट कॅरीज अ सीड वन ऑपरेटर अँड 2 वुडन सीड बॉक्स ऑन इदर साइड ऑफ सीड. म्हणजे इथं एक त्या पर्सनला बसण्यासाठी एक सीट प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्यानंतर 2 सीट बॉक्स प्रोव्हाइड केले जातात. त्या माणूस जिथं बसणार आहे त्याच्या उजव्या साईडला एक सीट बॉक्स आणि डाव्या साईडला एक सीट बॉक्स अशी तिथं अरेंजमेंट केलेली असते. 2 वुडन सीट बॉक्स आर ऑन आयदर साइड ऑफ सीट. आणि जिथं तो सेंटरला सीट जिथं आहे तिथं जो व्यक्ती बसलेला असतो. द ट्रेल युनिट कन्सिस्ट ऑफ ए रेक्टँग्युलर मेटल बॉक्स ओपन ॲट द टॉप अँड बॉटम. तर इथं काय असतं, एक रेक्टँग्युलर मेटल बॉक्स प्रोव्हाइड केला असतो किंवा इथं आपल्याला कोनिकल शेपमध्ये दिसते. म्हणजे मी शूट बद्दल बोलते, तर ते काय दोन्ही साईडून ओपन आहे. वरून काय करणार आहे, सीडलिंग्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर खाली काय होणार, ते पुढं फरो ओपनरकडे किंवा फरोकडे ते खालच्या ओपनिंग्स मधून ते काय होणार आहे, सीड्स खाली ड्रॉप केले जाणार आहेत. दिस बॉक्स इज रिजिडली अटॅच्ड टू शॉर्ट बीम हॅज 2 ट्युब्युलर हँडलेस प्रोव्हाइडेड ॲट द बॅक. सेम त्याला खाली ट्यूब प्रोव्हाइड केली असते. त्या ट्यूब मधून काय केलं जातं, तर ते सीडलिंग्स आहेत ते खाली फरो ओपनरमध्ये फरोमध्ये डिपॉझिट केले जातात. त्यानंतर इथं 3 मेन्स आर रिक्वायर्ड. म्हणजे इथं 3 माणसांची गरज असते. तर कशासाठी, 1 फॉर गाईड द बुलक, म्हणजे तुमचं जे ॲनिमल ड्रॉन आहे तर त्या बुलकला गाईड करण्यासाठी एक. अनदर फॉर फीडिंग द सीड. फीडिंग द सीड म्हणजे तुम्हाला तेच सांगितलं, सीड बॉक्स मधून काय करायचं, त्या सीड शूट मध्ये फीडिंग करायचं सीडचं. आणि त्यानंतर थर्ड, टू वॉक बिहाइंड द प्लांटर टू गाईड द इम्प्लिमेंट. तुमचं इम्प्लिमेंटची डिरेक्शन वगैरे चेंज करण्यासाठी एक तिसरा माणूस लागतो, तो बिहाइंड द इम्प्लिमेंट. तर इथं किती 3 माणसांची गरज असते. आता ह्या ट्रान्सप्लांटरची किंवा ह्या शुगरकेन प्लांटरची कॅपॅसिटी किती आहे, 1.5 हेक्टर पर 8 hours ॲट रो स्पेसिंग 90 सेंटीमीटर. 90 सेंटीमीटरचं स्पेसिंग ठेवून जेव्हा तुम्ही इथं प्लांटिंग करत असतात, तर डेली 8 hour वर्क करत असाल तर 1.5 हेक्टर तुम्ही तिथं प्लांटिंग करू शकता किंवा सोईंग करू शकता. आता हे ट्रॅक्टर माउंटेड सेमी ऑटोमॅटिक शुगरकेन प्लांटर आहे. आता इथं सेमी ऑटोमॅटिक शुगरकेन प्लांटर मध्ये काय, इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग सेट्स अँड ऍप्लिकेशन ऑफ ग्रॅन्युअल फर्टिलायझर. इथं सुद्धा फर्टिलायझर बॉक्स प्रोव्हाइड केला असतो. पण जर ग्रॅन्युअर टाईपचे फर्टिलायझर तुम्ही इथं अप्लाय करत असाल तर ह्या टाईपचा सेमी ऑटोमॅटिक शुगरकेन प्लांटर इथं यूज केलं जातं. याच्यामध्ये काय होतं, इट सेव्ह 60% ऑफ लेबर्स. त्यानंतर इट सेव्ह 60% ऑफ ऑपरेटिंग टाइम अँड इट सेव्ह 47% ऑफ कॉस्ट ऑपरेशन इन कन्व्हेन्शनल मेथड. कन्व्हेन्शनल मेथड जी आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक टाईपचे प्लांटर्स मोस्टली यूज केले जातात. कशासाठी, तर कन्व्हेन्शनल टाईपमध्ये काय असतं, एक कंट्री फ्लो तिथं प्रोव्हाइड केला असतो. ते काय करतात, सेट्स रिसीव्ह करतात आणि मॅन्युअली ड्रॉप करावं लागतं. इथं तसं होत नाही. इथं ऑटोमॅटिकली तुमचं सीडलिंग्स आहेत ते खाली फरो ओपनरकडे प्रोव्हाइड केले जातात. तर हा ट्रॅक्टर माउंटेड सेमी ऑटोमॅटिक शुगर प्लांटर आहे. इथं तुमच्या लक्षात एक सीड बॉक्स दिलेला आहे किंवा तिला सीड ड्रॉप असं म्हटलेलं आहे इथं. त्यानंतर इथं सुद्धा शूट प्रोव्हाइड केलेले आहेत बघा. त्यानंतर फर्टिलायझरसाठी सेपरेट बॉक्स प्रोव्हाइड केलेला आहे. हे झालं शुगरकेन प्लांटर सेमी ऑटोमॅटिक. तुम्हाला त्याची सांगितली होती 60% लेबर, 60% ऑपरेटिंग टाइम आणि 47% कॉस्ट ऑपरेशन इथं काय केले जाते, रिड्यूस केली जाते. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, पोटॅटो प्लांटर. पोटॅटो प्लांटर तर आपण सीडिंग किंवा सोईंग मध्ये सुद्धा आपण बघितला होता. इथं बघा सीट्स आहेत तुम्हाला बसण्यासाठी. त्यानंतर सीड बॉक्स आहेत आणि खाली ओपनर्स आहेत. इथं डिस्क टाईपचे फरो ओपनर्स आहेत बघा. आणि फरो क्लोजर साठी काय टायर्स आहेत, ते तुम्हाला सांगितलं होते व्हील तिथं प्रोव्हाइड केलेले असतात काही काही ठिकाणी. आता इथं ही डायग्राम जी आहे ती ॲनिमल ड्रॉन पोटॅटो प्लांटर साठी आहे. म्हणजे हे जेव्हा तुम्ही ॲनिमल ड्रॉन करता तर ह्या पोटॅटो प्लांटर मध्ये काय केलं जातं, प्लांटिंग इक्विपमेंट फॉर कमर्शियल क्रॉप लाईक पोटॅटो वेअर कन्सिडर इसेन्शियल ड्यू टू एक्सेसिव्ह लेबर्स. म्हणजे तुम्हाला लेबर्स
जर जास्त लागत असतील पण त्यांचं रिडक्शन करण्यासाठी काय करतो आपण, या टाईपचे प्लांटर्स यूज करतो. पोटॅटो प्लांटर्स आर मोस्टली यूज इन ट्रॅडिशनल मेथड. म्हणजे पोटॅटो प्लांटर्स जे आहेत ते खूप जुन्या काळापासून यूज केले जातात. तर तिथं तुम्ही जे सीडलिंग्स करता, ट्यूबर्स तुम्ही तिथे यूज करता. पोटॅटोचे ट्यूबर्स जे असतात ते तिथं सीड बॉक्समध्ये तुम्ही कलेक्ट करता. पोटॅटो ट्यूबर्स आर प्लांटेड इदर ऑन फ्लॅट बेड ऑर ऑन रिजेस. म्हणजे हे जे ट्यूबर्स आहेत ते फ्लॅट बेड वरती प्लेस केले जातात किंवा रिजर वरती स्टोर केले जातात. इन ए स्मॉल फरो डिपेंडिंग अपॉन द सॉइल टाईप अँड मॉइश्चर कंटेंट ऑफ सॉइल. म्हणजे तुमच्या सॉइलची मॉइश्चर कंटेंट किती आहे किंवा तुमच्या सॉइलचा टाईप कसा आहे त्याच्यावरून फ्लॅट बेड वरती प्लेस करायचंय की रिजेस वरती प्लेस करायचंय किंवा फरोमध्ये करायचंय, तर ते डिपेंड असतं तुमच्या सॉइल टाईप वरती किंवा त्या सॉइलच्या मॉइश्चर वरती. पोटॅटोचे ट्यूबर्स इथं प्लांट केले जातात. व्हाईल प्लांटिंग पोटॅटो ट्यूबर्स ऑन फ्लॅट, द रिजिंग ऑपरेशन इज कॅरिड आउट द लेटर डेट्स. म्हणजे तुमचं पोटॅटो ट्यूबर जे आहे ते जेव्हा फ्लॅट बेड वरती तुम्ही प्लांट करता, तर त्यानंतर काय केलं जातं, रिजिंग ऑपरेशन. म्हणजे तुम्हाला ते कव्हरिंग ऑपरेशन थोड्या दिवसांनी केलं जातं. इन इम्प्रूव्ड मेथड द पोटॅटो प्लांटिंग फर्टिलायझर्स आर प्लेस्ड ॲट अ टाइम ऑफ प्लांट. इम्प्रूव्ड जे पोटॅटो आहेत त्याच्यामध्ये फर्टिलायझरची सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ट्यूबर्स तिथं प्लेस करत असता त्यावेळी फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन तिथं केलं जातं. त्यालाच पोटॅटो प्लांटर कम फर्टिलायझर ऍप्लिकेटर असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल सीड बॉक्स प्रोव्हाइड केलेला आहे. मध्ये जे आहे सीड एजिटेटर, त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक एक ट्यूबर तिथं प्लेस केला जातो आणि त्याच्यानंतर ते नंतर तुमच्या फरोपनर मधून खाली शूट जे दिसतंय त्या शूट मधून ते काय खाली ड्रॉप होतं. जेव्हा ड्रॉप होतात ते